हाय फ्रेंड्स, वेलकम टू मार्गी स्टुडंट डेस्क. आजच्या आपल्या सेशनमध्ये आपण एक इंडियन एक्सप्रेसमधलं महत्त्वाचं आर्टिकल स्पेस सायन्स रिलेटेड ते डिस्कस करणार आहोत. स्पेस सायन्स जर आपण बघितलं तर आपला UPSC मेन्सच्या सिलेबसमध्ये GS3 मध्ये आपल्याला सायन्स अँड टेक्नॉलॉजी अवेअरनेस इन द फील्ड ऑफ स्पेस या हेडिंगच्या अंडर आपल्याला हा टॉपिक बघायला मिळतो. सो स्पेस सायन्स आणि त्याच्यामध्ये टायटल काय होतं आर्टिकलचं, इंडियन एक्सप्रेसमध्ये जे एक्सप्लेन्ड पेज येते त्याच्यावरती आर्टिकल होतं रिचिंग फॉर मार्स. तर हे मंगळ ग्रहाशी रिलेटेड हे पूर्ण आर्टिकल होतं की कोणते कोणते स्पेस मिशन्स सध्या मंगळ ग्रहावरती गेलेले आहेत आणि कोणते फ्युचरमध्ये जाणार आहेत, तर त्याच्याबद्दलची माहिती या आर्टिकलमध्ये त्यांनी दिली होती. तर मंगळ ग्रह जर म्हणलं, व्हेन यू टॉक अबाउट मार्स, इट इज ऑल्सो नोन ॲज रेड प्लॅनेट. तर लाल रंग जो आहे तो का बरं आलेला आहे, तर फेरस ऑक्साईडमुळे तो लाल रंग आलेला आहे. तर आता पुढे जर आपण बघितलं तर मार्स मिशन्स जे आता जात आहेत की रिसेंटली जर म्हटलं तर 3 मार्स मिशन्स गेलेले आहेत. USA एक आहे, चायनाचं एक आहे आणि UAEचं एक आहे. तर आता पृथ्वी आणि मंगळ ग्रह यामधलं एक कनेक्शन जर बघितलं आपण, इफ वी अंडरस्टँड दी रिलेशन बिटवीन अर्थ अँड मार्स, तर आपल्याला इथे दिसते की देर इज कॉन्स्टंट मोशन रिलेटिव्ह टू इच अदर. की दोन प्लॅनेट्समध्ये रिलेटिव्ह मोशन आपल्याला दिसते अँड बिकॉज ऑफ दॅट यू कॅन सी बोथ आर ॲट देअर क्लोजेस्ट डिस्टन्स रिलेटिव्ह टू इच अदर एव्हरी 26 मंथ. की दर 26 महिन्याच्या अंतराने ते एकमेकांसोबत जवळ येतात आणि जेव्हा असं होतं त्यावेळेस असे मिशन्स लॉन्च केले जातात. सो रफली यू कॅन से इट इज अ गॅप ऑफ 2 years. की दर 2 वर्षांनी जर आपण बघितलं की 1960 पासून आपण जर बघितलं तर दर 2 वर्षांनी वेगवेगळ्या स्पेस एजन्सीज मार्सवरती आपले मिशन्स पाठवत आहेत. आणि जर रिसेंटली जर बघितलं आपण तर हे जे मार्स मिशन्स पाठवले जात आहेत तर त्या गॅपला म्हणजे तो जो टाईम आहे त्या वर्षामधला तो जो वेळ आहे जेव्हा ते मिशन्स पाठवले जातात त्या टाईमला म्हटलं जातं लॉन्च विंडो. सो द फेज इन दॅट इयर ड्युरिंग विच दॅट पर्टिक्युलर मिशन इज लॉन्च्ड इट इज ऑल्सो नोन ॲज लॉन्च विंडो. आणि ही लॉन्च विंडो आत्तापर्यंत असं कधी झालेलं नाही आहे की एका लॉन्च विंडोमध्ये 3 वेगवेगळे मिशन्स लॉन्च केले गेलेले आहेत. सो इट इज इंटरेस्टिंग फॅक्ट की नेव्हर इन हिस्ट्री हॅव 3 स्पेस एजन्सीज हेडेड टू मार्स इन अ सिंगल लॉन्च विंडो. आणि 3 स्पेस एजन्सीज कोणत्या कोणत्या आहेत तर नासा, देन यू आर हॅव्हिंग चायनीज स्पेस एजन्सी अँड देन स्पेस एजन्सी ऑफ युनायटेड अरब एमिरेट्स UAE. तर आता आपण जर बघितलं की एक्झॅक्टली सध्या मार्स रिलेटेड काय काय गोष्टी चालू आहेत, तर देर आर करंटली 10 स्पेसक्राफ्ट फ्रॉम 5 डिफरंट एजन्सीज इदर ऑर्बिटिंग ऑर ऑन द ग्राउंड ऑन मार्स. मग आता अजून 2 त्याच्यामध्ये ॲड होणार आहेत. नासाज परझेवरन्स जे 18 फेब्रुवारीला प्रोबॅबली त्याची लँडिंग डेट आहे. अँड देन चायनाज Tianwen-1. सो Tianwen-1 विल बी लँडिंग ऑन मार्च 2021. पुढच्या महिन्यामध्ये मार्च महिन्यामध्ये प्रोबॅबली ते लँड होणार आहे मार्सवरती. आता जेव्हा आपण हे मिशन्सबद्दल बोलतोय मग वेन वी आर टॉकिंग अबाउट दिस स्पेस मिशन्स, तर जनरली 4 टाईपचे स्पेस मिशन्स आपल्याला बघायला मिळतात. फर्स्ट वन इज ऑर्बिटर. ऑर्बिटरमध्ये काय होतं की व्हेन एनी पर्टिक्युलर मिशन इज हॅव्हिंग ऑर्बिटर, तर त्या केसमध्ये काय होतं की प्लॅनेटच्या अराउंड ते ऑर्बिटर जे आहे ते रिव्हॉल्व होत राहते अँड इट इज सिम्पली स्कॅनिंग द सर्फेस ऑफ दॅट पर्टिक्युलर प्लॅनेट. तर ऑर्बिटर म्हणतात, त्या मिशनला ऑर्बिटर म्हणतात. इट विल नेव्हर लँड ऑन द सर्फेस ऑफ दॅट पर्टिक्युलर प्लॅनेट. देन सेकंड इम्पॉर्टंट मिशन इज लँडर. लँडरमध्ये काय होणार आहे की दॅट पर्टिक्युलर स्पेसक्राफ्ट विल लँड ऑन द सर्फेस ऑफ द प्लॅनेट अँड विल स्टे देअर. ते त्याच जागी ते राहून तिथे ॲनालिसिस करणार आहेत. मग तिथून वेगवेगळे कॅमेरेज बाहेर येतील आणि मग वेगळे सेन्सर्स तिथून ॲक्टिवेट होतील अँड देन इट विल परफॉर्म ऑल इट्स फंक्शन्स. देन थर्ड इम्पॉर्टंट मिशन, थर्ड टाईप ऑफ मिशन इज रोवर मिशन. तर रोवर मिशन म्हणजे काय असते की in that particular mission the spacecraft will land on that particular planet and it will start moving on that planet. की तो तिथं मूव्ह करणार आहे, त्याला रोवर म्हणतो आपण. इट इज लाईक अ रोबोट. रोबोट जसा मूव्ह करतो सर्फेसवर तशा पद्धतीने तिथे ते मिशन जे आहे ते स्पेसक्राफ्ट जे आहे ते मूव्ह करणार आहे. अँड द फोर्थ इम्पॉर्टंट मिशन इज फ्लायबाय जर आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला तर फॉर एक्झाम्पल इफ यू आर हॅव्हिंग मिशन कॉल्ड न्यू हॉरिझन, जे प्लुटोला गेलेलं होतं. प्लुटोसाठी न्यू हॉरिझन नावाचं नासाचं मिशन होतं. आणि मग आता ते मिशन जेव्हा ॲक्टिवेट झालेलं आहे, ते मिशन जेव्हा चालू झालेलं आहे त्यावेळेस इट परफॉर्म्ड मेनी फ्लायबायज म्हणजे काय असतं की पृथ्वीपासून समजा प्लुटोपर्यंत जायचं आहे. देन यू विल पास सम इम्पॉर्टंट प्लॅनेट्स, फॉर एक्झाम्पल सॅटर्न, ज्युपिटर. सो इन दॅट केस विदाउट ऑर्बिटिंग दॅट पर्टिक्युलर प्लॅनेट यू आर सिम्पली पासिंग बाय दॅट प्लॅनेट आणि त्या कॉन्सेप्टला फ्लायबाय म्हणतात. सो दीज आर लाईक फ्लायबाय मिशन्स. मग तिथं आपण काय म्हणू शकतो की नासा परफॉर्म्ड फ्लायबाय मिशन्स टू सॅटर्न, ज्युपिटर वाईल ट्रॅव्हलिंग टू प्लुटो. मग हे 4 पद्धतीचे मिशन्स झालेले आहेत की जनरली आता कोणतीही न्यूज आली पेपरमध्ये तरी ह्या 4 मिशन्सच्या अराउंड हे स्पेस सायन्सचे जे मिशन्स आहेत ते रिव्हॉल्व होतात.
मग आता मंगळ ग्रहाच्या अराउंड काय काय आतापर्यंत मिशन्स गेलेले आहेत ते जर आपण बघितलं तर नासाचं मिशन होतं, नासा मार्स इनसाइट नावाचं नासाचं मिशन आहे, लँडर मिशन होतं. देन क्युरिओसिटी नावाचं रोवर आहे. अँड देन देर आर 3 ऑर्बिटर्स ऑफ नासा अराउंड मार्स, 3 ऑर्बिटर्स. पहिलं एक महत्त्वाचं आहे मार्स रेकॉनेसन्स ऑर्बिटर. आता रेकॉनेसन्स या शब्दाचा अर्थ काय होतो, टू सर्वे एनी पर्टिक्युलर एरिया. मग मार्सचा एरिया सर्वे करण्यासाठीचं MRO नावाचं ते ऑर्बिटर होतं, मार्स रेकॉनेसन्स ऑर्बिटर. आणि इथे जर आपण बघितलं तर एक सिग्निफिकंट फाइंडिंग ह्या मिशनच्या दरम्यान आलेली आहे. सो इट डिटेक्टेड, MRO मार्स रेकॉनेसन्स ऑर्बिटर, इट डिटेक्टेड सिग्नेचर्स ऑफ हायड्रेटेड मिनरल्स ऑन मार्स. म्हणजे असे काही मिनरल्स सापडले की ज्याच्यामुळे आपल्याला एक क्लू मिळतो की देअर कॅन बी वॉटर ऑन मार्स. मग आता क्युरिओसिटी रोवर जे आपण आत्ता बोलत होतो, क्युरिओसिटी रोवर, तर हे जेव्हा लॉन्च केलं गेलं होतं त्यावेळेस बऱ्यापैकी कुतूहल होतं जगामध्ये की एक्झॅक्टली कशा पद्धतीने ह्याच्यामुळे वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज जगामध्ये अजून तयार होणार आहेत. सो UPSCने 2012 मेन्सच्या एक्झाममध्ये ह्याच्यावरती प्रश्न देखील विचारला होता की दी लॉन्च ऑफ दिस क्युरिओसिटी रोवर अँड देन इट स्पार्क्ड मेनी पॉसिबिलिटीज अँड व्हॉट आर दिस पॉसिबिलिटीज, की असं अजून काय काय सायन्समध्ये डेव्हलपमेंट होऊ शकतात बिकॉज ऑफ दिस क्युरिओसिटी रोवर. आफ्टर दॅट थर्ड वन, की 3 ऑर्बिटर आहेत, एक आहे मार्स रेकॉनेसन्स ऑर्बिटर, सेकंड वन इज मार्स ओडिसी नावाचं ऑर्बिटर आहे नासाचं, आणि थर्ड वन इज मॅवेन म्हणजे काय, मार्स ॲटमॉस्फिअर अँड व्होलाटाईल इव्होल्युशन. तर हे 3 ऑर्बिटर्स आहेत नासाचे जे मार्सवरती आहेत किंवा मार्स रिलेटेड हे 3 मिशन्स होते. तर हे झालं पहिलं नासाचं. देन सेकंड इज इस्रो, इंडियाचं इस्रो. मग तिथे आपल्याला माहिती आहे मंगलयान 1 मार्स ऑर्बिटर मिशन, अगेन इट इज ऑर्बिटर, MOM ज्याला म्हटलं जाते. तर हे ऑर्बिटर मिशन जे आहे मंगलयान 1, सो ह्याच्यावरती UPSCने 2016 मध्ये क्वेश्चन देखील विचारलेला आहे. देन PSLV C-25ने हे लॉन्च केलं गेलं होतं, PSLV C-25. आणि ह्या मिशनचे ऑब्जेक्टिव्स काय काय होते, तर सगळ्यात पहिले तर टू डिटेक्ट दी सरफेस फीचर्स ऑफ मार्स, मॉर्फोलॉजी ऑफ मार्स, मिनरॉलॉजी ऑफ मार्स अँड दी ॲटमॉस्फिअर ऑफ मार्स. तर हे 4 वेगवेगळे त्यांनी ऑब्जेक्टिव्ह इस्रोच्या वेबसाईटवरती आपल्याला मिळतात की ह्या ऑब्जेक्टिव्हसाठी हे मिशन लॉन्च केलं गेलं होतं. अँड नाऊ वेन वी टॉक अबाउट PSLV C-25 की हे जे लॉन्च व्हेकल होतं, तर आपल्याला हे माहिती पाहिजे की कोणते कोणते लॉन्च व्हेकल्स आहेत इस्रोकडे. आणि त्यामध्ये पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल्स हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं त्याचं मानलं जातं की बिकॉज इट इज कॉल्ड ॲज वर्कहॉर्स ऑफ इस्रो. मग आता पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल याच्यावरती UPSC प्रिलिम्स 2018 मध्ये एक क्वेश्चन देखील विचारून झालेला आहे. PSLV आणि GSLV याचं कंपॅरिझनवाला एक क्वेश्चन UPSCने विचारून झालेला आहे. तर आपण या आर्टिकलच्या रिलेटेड पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल जर बघितलं, पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, तर बेसिकली कोणत्याही लॉन्च व्हेकलमध्ये देर आर मल्टिपल नंबर ऑफ स्टेजेस अलॉंग विथ दी सेट ऑफ बूस्टर मोटर्स किंवा स्ट्रॅप ऑन मोटर्स. तर स्ट्रॅप ऑन मोटर्स जर आपण बघितलं तर कोणत्याही लॉन्च व्हेकलच्या एकदम बॉटमला काही रॉकेट सारख्या सिलेंड्रिकल शेपच्या काही मोटर्स आपल्याला दिसतात, तर दीज आर नोन ॲज स्ट्रॅप ऑन मोटर्स. तर आता PSLV बद्दल जर आपण बोललो तर देर आर 4 स्टेजेस इन पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. देर आर 4 स्टेजेस अँड दीज आर हॅव्हिंग अल्टरनेट सॉलिड अँड लिक्विड फ्युअल्स. आता मग पहिली स्टेज जर आपण बघितली, for any rocket, first stage is very much important because it will generate the given amount of thrust to lift that particular launch vehicle from that ground. मग त्याच्यामुळे पहिली स्टेज जी आहे, इट इज हॅव्हिंग सॉलिड रॉकेट मोटर, की सॉलिड फ्युअलवर चालणारी ते इंजिन आहे, S-139 त्याचं नाव आहे. आणि इट इज ऑगमेंटेड बाय 6 सॉलिड स्ट्रॅप ऑन बूस्टर्स, की एकदम बॉटम स्टेजला 6 असे बूस्टर लावलेले आहेत सो दॅट इट कॅन बूस्ट दी थ्रस्ट ऑन दॅट पर्टिक्युलर रॉकेट. मग आता किती मॅक्सिमम थ्रस्ट त्याच्यामध्ये जनरेट होतो, थ्रस्ट म्हणजे द फोर्स विथ विच इट विल लिफ्ट फ्रॉम दॅट ग्राउंड. तर मॅक्सिमम थ्रस्ट किती आहे, 4800 किलो न्यूटनचा मॅक्सिमम थ्रस्ट या पहिल्या स्टेजमध्ये जनरेट होतं. मग आता सॉलिड फ्युअल जर आहे, सॉलिड फ्युअलने चालणारे हे इंजिन आहे, तर कोणतं सॉलिड फ्युअल आहे तर आपल्याला तेही माहिती पाहिजे. इट इज HTPB म्हणजे हायड्रॉक्सिल टर्मिनेटेड पॉलिब्युटाडाईन, अ काइंड ऑफ पॉलिमर. तर हायड्रॉक्सिन टर्मिनेटेड पॉलिब्युटाडाईन हे तिथे सॉलिड फ्युअल वापरले जाते. देन वेन यू टॉक अबाउट सेकंड स्टेज, की पहिली स्टेज, आता दुसरी स्टेज कोणती आहे, तर दुसरी स्टेज जी आहे इट इज हॅव्हिंग लिक्विड रॉकेट इंजिन, ज्याला नाव दिलं गेलेलं आहे विकास इंजिन, लिक्विड रॉकेट इंजिन. आणि ह्याच्यामध्ये जे फ्युअल आहे ते बऱ्यापैकी याचा एक इश्यू झालेला आहे की देर इज अ पॉल्युशन रिलेटेड ऑर यू कॅन से दी साईड इफेक्ट्स ऑफ दॅट पर्टिक्युलर फ्युअल यू कॅन सी, की त्याच्यामुळे काही इश्यूज इथं आपल्याला दिसत आहेत की इस्रोला आता अजून काही मॉडिफिकेशन त्याच्यामध्ये करावे लागतील असं आता दिसतंय. तर एक्झॅक्टली कोणतं फ्युअल आहे मग की ज्याच्यामुळे एवढे सगळे कन्सर्न झालेले आहेत. सो इट इज अनसिमेट्रिकल डायमिथिल हायड्राझाईन.
It is also known as UDMH. UDMH fuel आहे, and along with it you are having oxidizer called nitrogen tetroxide, N2O4 नावाचं ऑक्सिडायझर आहे. आता मग इथं प्रश्न एक येतो की ऑक्सिडायझर का बरं वापरायचं? वाय यू शुड यूज ऑक्सिडायझर? बिकॉज when you are using oxidizer, it is for the purpose of assisting combustion process. मग आता ऑक्सिडायझर यूज करण्याचं काम इथं का बरं पडते? बिकॉज वेन एव्हर यू आर ट्रॅव्हलिंग इन दी अर्थ ॲटमॉस्फिअर, त्यावेळेस तुम्हाला ऑक्सिजन जे आहे तो ॲटमॉस्फिअरमधून मिळणार आहे. बट वेन यू क्रॉस दी अर्थ ॲटमॉस्फिअर, देन यू नीड टू कॅरी विथ युअर सेल्फ दीज काइंड ऑफ ऑक्सिडायझर टँक. मग त्याच्यामुळे हे नायट्रोजन टेट्रॉक्साइड नावाचं ऑक्सिडायझर वापरलं जाते. अँड वेन यू सी दिस कॉम्बिनेशन देन UDMH अँड N2O4, तर तिथे त्याला डर्टी कॉम्बिनेशन म्हटलं जाते, बिकॉज इट कॅन गेट हायली करोजिव्ह, आणि ते पूर्ण जे रॉकेट्सचे जे पार्ट्स आहेत त्याला करोड करू शकते. अँड बिकॉज ऑफ दिस अदर ऑप्शन्स आर नाउ बिंग सर्च्ड. बाकीचे ऑप्शन्स जर बघितले, लिक्विड मिथेन इज देअर, ऑर यू कॅन सी केरोसिन इज देअर. बट आता लिक्विड मिथेन जर आपल्याला वापरायचं आहे, देन यू नीड टू स्टोअर इट ॲट व्हेरी लो टेम्परेचर्स. You need to store it at very low temperature, and because of that you need cryogenic engine. आणि cryogenic engine development जे आहे ते एक मोठा एक डेव्हलपमेंट जो आहे तो मोठा एक इशू आहे की ज्याच्यामध्ये आपण बघतो की you need to invest a lot in this, and either you need to invest or you need to take this technology from any particular country. But on the other side, when you talk about kerosene, तर तुम्हाला केरोसिन वापरता येते. इट कॅन बी यूज्ड ॲट रूम टेम्परेचर ऑल्सो. त्याला लो टेम्परेचर करायची गरज नाही आहे, बट इट कॅन बी यूज्ड ॲट रूम टेम्परेचर ऑल्सो. अँड इन दॅट केस इस्रो इज वर्किंग ऑन सेमी क्रायोजेनिक इंजिन. सेमी क्रायोजेनिक इंजिनवरती इस्रोचं काम चालू आहे. सो दिस इज अबाउट सेकंड स्टेज. सेकंड स्टेजमध्ये आपल्याला लिक्विड फ्युअल दिसते. देन थर्ड स्टेज जी आहे PSLVची थर्ड स्टेज, त्याच्यामध्ये सॉलिड रॉकेट मोटर यूज केली जाते. अगेन सेम HTPB इज यूज ॲज फ्युअल. अँड फोर्थ स्टेज इन दिस यू आर हॅव्हिंग 2 लिक्विड इंजिन्स. चौथ्या स्टेजमध्ये 2 लिक्विड इंजिन्स आहेत, ज्याच्यामध्ये फ्युअल म्हणून मोनोमिथाइल हायड्रोजन MMH इज यूज्ड ॲज अ फ्युअल, अँड मिक्स्ड ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन ऑल्सो नोन ॲज MON, मिक्स्ड ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन, दिस इज यूज्ड ॲज ऑक्सिडायझर. तर ह्या झाल्या 4 स्टेजेस की ज्याच्या थ्रू आपल्याला हे पूर्ण लॉन्च व्हेकल क्रिएट होते. मग whenever there is question asked related to polar satellite launch vehicle, then you need to put this data that yes, this is the configuration of polar satellite launch vehicle. It is having 4 stages along with 6 strap-on boosters. मग आता ह्याची कॅपॅसिटी किती आहे? What is capacity of this PSLV? Then it can carry payload to sub GTO, that is geosynchronous transfer orbit, to sub GTO till 1425 kg, and it can carry payload to sub-synchronous polar orbit SSPO till 1750 kg. तर ह्या त्याच्या कॅपॅसिटीज तिथे सांगितलेल्या आहेत. आता हे सगळं बोलताना आपण क्रायोजेनिक इंजिनबद्दल बोलत होतो की क्रायोजेनिक इंजिन वापरावं लागणार आहे इफ यू आर युझिंग लिक्विड मिथेन. देन व्हॉट इज दिस क्रायोजेनिक इंजिन, अँड बिफोर दॅट व्हॉट इज दिस क्रायोजेनिक्स? ह्या जो कॉन्सेप्ट आहे क्रायोजेनिक्सचा, तर काय आहे एक्झॅक्टली? सो इट इज स्टडी ऑफ प्रोडक्शन अँड बिहेवियर ऑफ मटेरियल्स ॲट एक्स्ट्रीमली लो टेम्परेचर, दॅट इज नोन ॲज क्रायोजेनिक्स. And when you use this principle in your engines, then it will be known as cryogenic engine. मग हे cryogenic engine वापरण्याचे benefits काय आहेत? Obviously first benefit is you can use such fuels which can be operated only at low temperatures. That is first benefit. Then second, it can generate more thrust. मग इथं डेटा दिलेला आहे त्यांनी की it can provide more force with each kg of cryogenic propellant, that is fuel, it uses compared to other propellants. की thrust जो आहे तो जास्त जनरेट होणार आहे. And when you talk about the rocket propellants, की rocket fuels बद्दल जेव्हा तुम्ही बोलता, then there is one important term that is called as specific impulse. The specific impulse is nothing but gauge for rating efficiency of rocket propellants. Gauge for rating efficiency of rocket propellants. मग आता exactly याची definition काय आहे? Specific impulse. You can expect this in prelims also, की exactly specific impulse म्हणजे काय होतं? So it is nothing but how many kg of thrust. थ्रस्ट म्हणजे जो जमिनीवरतून त्या रॉकेटला वरती उचलण्यासाठी जो फोर्स लागतो. सो हाऊ मेनी kg ऑफ थ्रस्ट इज ऑब्टेन्ड बाय द कन्झम्पशन ऑफ 1 kg ऑफ प्रोपेलंट इन 1 सेकंड. एका सेकंदामध्ये किती थ्रस्ट तुम्हाला जनरेट होतो, दॅट इज नोन ॲज स्पेसिफिक इम्पल्स. मग हे क्रायोजेनिक फ्युअल्स कोणते असतात? मग या इंजिनमध्ये कोणते फ्युअल्स वापरतात? सो इट इज कॉम्बिनेशन ऑफ लिक्विड ऑक्सिजन अँड लिक्विड हायड्रोजन. ओव्हरऑल ह्याच्याबद्दल जर आपण बोललो तर UPSC 1992 मेन्समध्ये एक क्वेश्चन आला होता की डिस्कस इम्पॉर्टन्स ऑफ क्रायोजेनिक इंजिन इन इंडियाज स्पेस प्रोग्राम. काय इम्पॉर्टन्स आहे? 1992 मध्ये ह्याचा क्वेश्चन विचारून झालेला आहे UPSCमध्ये. सो दिस इज अबाउट पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. तर हे आपण कोणत्या पॉईंटने बघत होतो की इंडियामध्ये जे मंगलयान 1 जे लॉन्च केलं गेलं होतं, इट वॉज फ्रॉम PSLV C-25. मग अजून कोणते मिशन आहेत मार्सचे? तर युरोपियन युनियनचं ऑर्बिटर आहेत, युरोपियन युनियनचे मार्स एक्सप्रेस नावाचा एक ऑर्बिटर आहे, अँड देन एक्झो मार्स ट्रेस गॅस ऑर्बिटर. दिस इज अनदर ऑर्बिटर ऑफ युरोपियन युनियन.
अँड देन रिसेंट वन चायनाचं ऑर्बिटर आहे Tianwen-1 अँड देन UAEचं ऑर्बिटर आहे होप नावाचं, HOPE होप नावाचं UAEचं ऑर्बिटर आहे. अँड UAE इज द 5th नॅशनल स्पेस एजन्सी, पाचवी अशी एजन्सी आहे टू रीच मार्स आफ्टर इस US, युरोपियन युनियन, रशिया अँड इंडिया. तर या चौघांच्या नंतर पाचवी आहे UAE. मग आता होप मिशनबद्दल जर आपण बोललो की व्हॉट इज एक्झॅक्टली दी पर्पज ऑफ दिस होप मिशन, ऑब्वियसली टू स्टडी दी मार्शियन ॲटमॉस्फिअर स्टडी करायचं अँड इट इज ट्राइंग टू आन्सर द क्वेश्चन दॅट हाऊ अँड वाय दिस मार्स लॉस्ट इट्स ॲटमॉस्फिअर, की कशा पद्धतीने हे मार्सचं ॲटमॉस्फिअर लॉस झालेलं आहे. आणि जर मार्सचं ॲटमॉस्फिअर लॉस झालेलं आहे तर हे सरफेस वॉटरचा पण लॉस तिथे झालेला आहे. सो इट लेड टू लॉस ऑफ सरफेस वॉटर अँड प्रोबॅबली ह्याच्यामुळे तिथली जी हॅबिटेबल लाईफ आहे, जर असेल लाईफ तर ती पण तिथे नाहीशी झाली असणार असं त्यांचं मत आहे. मग आता लॉस ऑफ ॲटमॉस्फिअर याचं कारण काय आहे ते बघण्यासाठी होप मिशन तिथे गेलेलं आहे. देन मुव्हिंग फॉरवर्ड पुढे जर आपण बोललो या आर्टिकलमध्ये, इंडियन एक्सप्रेसच्या आर्टिकलमध्ये पुढचा जो पार्ट येतो तो होतो चायनीज एक्सपेरिमेंट, की चायनाचं जे Tianwen-1 आहे मग त्याच्याबद्दल ते सांगतात की ह्याच्या आधी जे चायनाने स्पेस मिशन्स पाठवले होते, फॉर एक्झाम्पल चांगी, सो चांगी 4 स्पेस मिशन आहे, स्पेस मिशन टू मून, तर त्याचे जे सक्सेसेस आहेत त्याच्यामुळं चायनाला खूप काही शिकायला मिळालेलं आहे. मग आता चांगी 4 बद्दल ते सांगत होते की एबल टू सर्वाईव्ह, चांगी 4 इट वॉज एबल टू सर्वाईव्ह मोर दॅन 25 लुनार नाईट्स अँड इट इज लाईक इंजिनिअरिंग मार्वल, की असं जे एवढ्या लो टेम्परेचरवर ते सर्वाईव्ह करता येणं एवढ्या जास्त काळासाठी इट वॉज लाईक इंजिनिअरिंग मार्वल. कारण एक लुनार नाईट म्हणजे जवळपास 14 अर्थ डेज होतात, अराउंड 14 अर्थ डेज. मग आता ह्या सक्सेस पुढे इथून मग ते शिकलेले आहेत आणि मग पुढे त्यांनी Tianwen-1 नावाचं मिशन लॉन्च केलेलं आहे. सो सक्सेसफुली इट अंडरवेंट ऑर्बिटल इन्सर्शन, अगेन टर्म इज इम्पॉर्टंट, ऑर्बिटल इन्सर्शन ऑन February 10th, म्हणजे ऑर्बिटमध्ये आता ते इन्सर्ट झालेलं आहे. अँड वेन यू आर एंटरिंग दॅट ऑर्बिट, तर त्या केसमध्ये तुम्हाला कशा प्रकारे तुमच्या स्पेसक्राफ्टची स्पीड ॲडजस्ट करावी लागते तर तेही महत्त्वाचं आहे, की यू नीड टू ॲडजस्ट द स्पीड ऑफ स्पेसक्राफ्ट अकॉर्डिंग टू दी ऑर्बिटल स्पीड ऑफ दॅट पर्टिक्युलर प्लॅनेट. तर ऑर्बिटल इन्सर्शन, तर तो एक वर्ड इथं आलेला आहे. आणि चायनाचं ह्या केसमध्ये एक अप्रोच जो आहे तो नासापेक्षा वेगळा आहे असं त्यांनी सांगितलं, की एकदा जर ते मिशन जे आहे ते स्पेसक्राफ्ट जे आहे ते ऑर्बिटमध्ये एंटर केलं त्यानंतर इट विल रिव्हॉल्व अराउंड दॅट प्लॅनेट फॉर फ्यू मंथ्स अँड आफ्टर दॅट इट विल अटेम्प्ट फॉर लँडिंग ऑन दॅट पर्टिक्युलर प्लॅनेट. तर हे Tianwen-1 मिशन जे आहे ते अगेन इट इज ऑर्बिटर, लँडर अँड रोवर, हे कॉम्बिनेशनचं मिशन आहे. Tianwen-1 ऑर्बिटर, लँडर अँड रोवर मिशन. मग आता ह्या स्पेसक्राफ्टशी रिलेटेड जर बोलायचं झालं Tianwen-1, दिस स्पेसक्राफ्ट हॅज अ ग्राउंड पेनेट्रेशन रडार इन्स्ट्रुमेंट. ग्राउंड पेनेट्रेशन रडार इन्स्ट्रुमेंट आहे की ज्याच्यामुळे तिथे पाणी कुठे कुठे अवेलेबल होऊ शकते याच्याबद्दलची स्टडी होऊ शकते. आणि दिस रोवर हे जे ते रोबोटसारखं ते मूव्ह होणार आहे, तर ते रोवर जे आहे इट इज शेड्यूल्ड टू लँड ॲट युटोपिया प्लॅनेशिया, अगेन अ प्लेस ऑन मार्स. युटोपिया प्लॅनेशिया, अ लोकेशन विथ पॉसिबल एन्शंट ग्राउंड वॉटर डिपॉझिट्स. आणि आपण जेव्हा म्हणतो की देर आर साइन्स ऑफ वॉटर्स ऑन एनी पर्टिक्युलर प्लॅनेट, मग हे कोणत्या बेसिसवरती आपण बोलतो की तिथं पाणी असू शकते. सो यू कॅन ऑब्झर्व दी क्रेटर फीचर्स ऑन दॅट प्लॅनेट, की ते क्रेटर्स जे तिथे झालेले आहेत त्याचे फीचर्स काय आहेत. मग तिथे वेगवेगळे चॅनल्स आहेत की ज्याच्यामध्ये असं इचिंग ॲक्टिव्हिटी आपल्याला दिसते, की देर आर सम साइन्स ऑफ दी स्क्रॅचेस ऑन दॅट पर्टिक्युलर चॅनल, की ज्याच्यामुळे असं म्हणू शकतो आपण की देअर कॅन बी फ्लो ऑफ वॉटर समवेअर अर्लियर. देन कर्व्ड डेल्टाज ऑन दॅट पर्टिक्युलर लँड सरफेस, की डेल्टाज तिथे दिसत आहेत. त्याच्यानंतर मग तिथे फॅन शेप्ड डिपॉझिट्स ऑफ सेडिमेंट्स दिसत आहेत. तर अशा काही ॲक्टिव्हिटी तिथं जर असल्या की ज्याच्यामुळे असं काहीतरी आपल्याला अंदाज लागतोय की येस देअर कॅन बी फ्लो ऑफ वॉटर समवेअर इन दी पास्ट ऑन दॅट पर्टिक्युलर सरफेस, तर त्याच्यानी हे एक तिथे ते आयडिया ते जनरेट करतात की येस देअर कॅन बी फ्लो ऑफ वॉटर अर्लियर इन दिस पर्टिक्युलर सरफेस. आणि मग ते हायड्रेटेड मिनरल डिपॉझिट जे सापडलेले आहेत MROला, मार्स रेकॉनेसन्स ऑर्बिटरला, जे हायड्रेटेड डिपॉझिट सापडले दॅट ऑल्सो पॉइंट्स टू द सेम थिंग. ओके, मग आता हे झालं Tianwen-1 बद्दल ते बोलत होते. देन वेन यू टॉक अबाउट पर्सेव्हरन्स, नासाचं जे पर्सेव्हरन्स मिशन आहे, सो इट इज सेट टू लँड ॲट जेरेझो क्रेटर. जेरेझो नावाचं क्रेटर आहे, तिथं ते लँड करणार आहे बिकॉज दे थिंक दॅट देअर कॅन बी पॉसिबल सोर्स ऑफ वॉटर इन दिस पर्टिक्युलर एरिया. आणि मग ह्याचं गोल काय आहे, व्हॉट इज एक्झॅक्टली दी गोल ऑफ दिस पर्सेव्हरन्स, टू लुक फॉर बायोसिग्नेचर. बायोसिग्नेचर म्हणजे सायन्स ऑफ लाईफ. तर बायोसिग्नेचर्स त्यांना बघायचे आहेत इन दी ड्राईड अप लेक बेड ॲट जेरेझो क्रेटर, की जो लेक बेड जो ड्राय झालेला आहे तिथे त्यांना वॉटर सिग्नेचर्स, बायोसिग्नेचर्स बघायचे आहेत. अँड बिकॉज ऑफ दॅट दे आर हॅव्हिंग दिस मिशन, पर्सेव्हरन्स नावाचं जे त्यांचं मिशन आहे. देन इथं मग एक लॉजिक काय त्यांनी सांगितलेलं की जेव्हा ते म्हणतात की देअर कॅन बी साइन ऑफ लाईफ, तर लॉजिक काय आहे, तर इथे अर्ली लाईफ ऑन मार्स
may have resembled early ocean dwelling life on earth, and this is like stromatolites. So stromatolites म्हणजे these are deposit formations by the growth of blue green algae on the earth. की ते वॉटर डिपॉझिट जे आहेत त्याच्यामध्ये ते सांगतात की डिपॉझिट फॉर्मेशन बाय दी ग्रोथ ऑफ ब्लू ग्रीन अल्गी, आणि मग तशा प्रकारची लाईफ मार्सवरती असू शकते, मायक्रो ऑर्गॅनिझम बेस्ड लाईफ, असं त्यांचं तिथं मत आहे. अँड पर्झेव्हरन्स इन दॅट केस मे फाइंड एनी काइंड ऑफ फॉसिल, जर अशी लाईफ असेल तर त्यांना फॉसिल्स इथं मिळतील असं त्यांचं एक होप आहे. मग आता ऑल्सो पुढे ते म्हणतात ऑल्सो पर्झेव्हरन्स विल प्रोड्यूस ऑक्सिजन ऑन दी मार्शियन सर्फेस फॉर दी फर्स्ट टाइम. ऑक्सिजन तिथं प्रोड्यूस केला जाईल बाय युझिंग दी लोकल कार्बन डायऑक्साईड इन दॅट ॲटमॉस्फिअर. त्याचा वापर करून ते ऑक्सिजन तिथं प्रोड्यूस करतील. मग आता हे झालं पर्झेव्हरन्सबद्दल. पुढे मग त्यांनी एलॉन मस्कचं एक मिशन सांगितलेलं आहे की देर इज आर्ग्युएबली दी पॉसिबिलिटी की तिथे एक ह्युमन स्पेस मिशन ते लॉन्च करण्याचं एक प्लॅन करतात. सो देर इज लॉंग रेंज गोल ऑफ स्टार्टिंग अ कमर्शियल सर्व्हिस टू ट्रान्सपोर्ट पॅसेंजर्स टू मार्स, अँड दिस कॅन आर्ग्युएबली दी बेस्ट शॉट ॲट लँडिंग ह्युमन्स टू मार्स. आणि मग ह्युमन्सला जर लँड करायचं आहे मार्सवरती तर काय काय इश्यूज आहेत मग, किंवा ओव्हरऑल जे स्पेस एक्सप्लोरेशन्समध्ये ह्युमन्स स्पेस एक्सप्लोरेशन जेव्हा आपण बोलतोय, रिसेंटली वी आर हॅव्हिंग ऑल्सो गगनयान मिशन, मग त्या केसमध्ये असे काय काय चॅलेंजेस आहेत ह्युमन स्पेस मिशनशी रिलेटेड, तर ते जर आपण बघायचं झालं तर आपल्याला दिसतं की चंद्रावरती जायचं असेल तर 3 दिवस लागतात, मंगळ ग्रहावरती तुम्हाला जायचं असेल तर जवळपास 7 महिने लागतात, अँड दिस इज अ व्हेरी लॉंग टाईम. मग आता ह्युमन्सला काय काय चॅलेंजेस फेस करावे लागू शकतात स्पेसमध्ये, तर एक तर नासाच्या वेबसाईटनी जे सांगितलं होतं त्याच्यामध्ये ते म्हणतात की रेडिएशन्स, देर कॅन बी थ्रेट बिकॉज ऑफ रेडिएशन, कॅन्सर सारखे आजार तिथे आपल्याला होऊ शकतात. देन सेकंड इज आयसोलेशन, की 7 महिन्यासाठी त्या कॅबिनमध्ये एकच ह्युमन जो आहे तो 7 महिने कंटिन्युअसली राहतोय. सो देर कॅन बी दी सिम्पटम्स लाईक डिप्रेशन, एवढ्या वेळासाठी तिथे राहणं. देन डिस्टन्स फ्रॉम अर्थ, आणि त्याच्यामुळे ह्युमन बॉडीवरती काय इम्पॅक्ट होऊ शकतात, मग वेट रिडक्शन असेल किंवा मग जे ब्लड प्रेशर व्हॅरी होऊ शकते, तर ह्या सगळ्या गोष्टी तिथे होऊ शकतात. अजून काय तर मायक्रोग्रॅव्हिटी कंडिशन्स, मायक्रोग्रॅव्हिटी कंडिशन्स आहेत. सो नियर टू झिरो ग्रॅव्हिटी जी आहे, एकदम कमी अमाऊंटमध्ये ग्रॅव्हिटी आहे, आणि तशा कंडिशनमध्ये राहणं स्पेसमध्ये, सो इट कॅन बी अ न्यू चॅलेंज फॉर ह्युमन्स ऑल्सो. तर हे 7 महिने कंटिन्युअसली हे सस्टेन करणं, दॅट इज द बिग चॅलेंज. मग आता ह्या केसमध्ये आपण जर बघितलं ह्युमन स्पेस फ्लाईट, एक इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी जी आपल्याला माहिती असली पाहिजे, दॅट इज पॅड अबॉर्ट टेस्ट. की पॅड अबॉर्ट टेस्ट जे आता आपण गगनयान मिशनसाठी पण ही टेस्ट केली होती, की पॅड अबॉर्ट टेस्टमध्ये एक्झॅक्टली काय करतात की दे आर सिम्पली ट्राईंग टू एमिट और दे आर सिम्पली ट्राईंग टू रेप्लिकेट व्हॉट दे आर गोइंग टू डू इन ॲक्च्युअल मिशन. मग तिथे जर एखाद्या वेळेस असं काही झालं की देर इज सम काइंड ऑफ इमर्जन्सी और देर इज सम काइंड ऑफ फेल्युअर इन सिस्टम वाईल दी लॉन्च ऑफ दॅट पर्टिक्युलर रॉकेट, समजा आपण ह्युमन्सला स्पेसमध्ये पाठवतोय आणि नेमकं त्यावेळेस काहीतरी इमर्जन्सी आलेली आणि त्याच्यामुळे काहीतरी तिथे फेल्युअर होत आहे, आणि मग तेव्हा आपल्याला त्या ह्युमन्सला तिथून बाहेर काढायचं आहे स्पेस मिशनमधून. मग तेव्हा जसं आपण फ्लाईट्समध्ये बघतो की देअर इज पायलट, ऑटो पायलट मोड आपण बघतो, आणि त्या केसमध्ये जो पायलटची जी खुर्ची आहे, पायलटची जी चेअर आहे ती सिम्पली इट कॅन बी एविक्टेड फ्रॉम दॅट एरोप्लेन, की सिम्पली ती खुर्ची खाली येणार आहे आणि प्लेन जे आहे ते पुढे जर क्रॅश होत असेल तर ती चेअर खाली येऊ शकते, आणि चेअरला पॅराशूट अटॅच आहे. सो इट कॅन लीड टू सेव्हियर ऑफ दॅट पर्टिक्युलर पायलट, त्याला वाचवता येऊ शकते. अँड सिम्पली पॅड अबॉर्ट टेस्ट इज सिमिलर टू दॅट, की ज्याच्यामध्ये त्या पायलटला किंवा त्या ॲस्ट्रॉनॉटला आपल्याला तिथून वाचवता येऊ शकते, अँड फॉर दॅट पर्पज यू आर हॅव्हिंग दिस पॅड अबॉर्ट टेस्ट. मग आता ओव्हरऑल गगनयान मिशन हे आपल्याला वाचून ठेवणं गरजेचं आहे. आणि जर इथे आपण बघितलं UPSC मेन्स 1984 मध्ये प्रश्न आला होता, व्हॉट आर दी ॲडव्हान्टेजेस ऑफ सेंडिंग ह्युमन्स टू स्पेस, व्हॉट आर दी ॲडव्हान्टेजेस ऑफ सेंडिंग ह्युमन्स इन टू स्पेस. And after that also you are having questions related to what are the challenges of sending humans into space. या दोन्ही गोष्टी विचारून झालेल्या, ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत आणि चॅलेंजेस काय काय आहेत. आणि मग आता हे सगळं झाल्यानंतर शेवट ते कसं करतात की देर आर सम फ्युचर मिशन्स ऑल्सो की जे आता मार्सला जाणार आहेत. फॉर एक्झाम्पल युरोपियन स्पेस एजन्सीचं एक्झो मार्स नावाचं एक मिशन आहे. देन इस्रोचं मंगलयान 2 या डिकेडमध्ये पुढच्या 10 वर्षामधले मिशन आहे. आणि चायनाचं Tianwen-2, हे सगळे जे आहेत हे पाईपलाईनमध्ये आहेत. सो दीज आर दी फ्युचर मिशन्स ऑफ मार्स. सो या आर्टिकलमध्ये मंगळ ग्रहाबद्दल ज्या गोष्टी सांगितल्या होत्या, अँड कीपिंग द बॅकग्राऊंड ऑफ युअर स्पेस सायन्स, की बेसिक टर्मिनॉलॉजी काय आहे, लॉन्च व्हेकल्स काय काय, व्हॉट इज क्रायोजेनिक इंजिन, अँड ओव्हरऑल कशा प्रकारचे मिशन स्पेसमध्ये कंडक्ट केले जातात, तर त्याच्याबद्दलची माहिती आपण आजच्या या सेशनमध्ये घेतली. पुढच्या आपल्या काही सेशन्समध्ये आपण असेच काही आर्टिकल्स डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू.